नमस्कार. मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला योग्य प्रकारे खऱ्या आणि अधिकृतकडे जाणाऱ्या शैक्षणिक घडामोडींची माहिती ही वेळोवेळी मिळत राहील. या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना आणि पालकांना शैक्षणिक घडामोडींची माहिती जी आहे ती योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि पुढे जाऊन त्यांचं करिअर चांगलं झालं पाहिजे. त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रोसेसमध्ये पालकांचे पैसे वाचले पाहिजे, त्यांच्या कमी पैशांमधून विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारचं शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि कुठेही त्यांना नुकसान होऊ नये ह्याच्या सर्व उद्देशाने आम्ही हे चॅनल सुरू केलं आहे. त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आवर्जून आपल्या आजूबाजूच्या गरजू, प्रामाणिक आणि होतकरू हुशार विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आपल्या घरी जर लहान बहीण भावंडं असतील तर त्यांच्यापर्यंत योग्य शैक्षणिक घडामोडींची माहिती त्यांच्यापर्यंतही पोचवावी, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचे वेळापत्रक असेल, कॅप राऊंड असतील, कॉलेजांचे पर्याय कसे निवडायचे, कसे भरायचे, कुठलं कॉलेज चांगलं आहे, प्लेसमेंट कसं आहे, तिथे शैक्षणिक सुविधा आहेत का, शिष्यवृत्तीचा अर्ज, विद्यापीठांच्या परीक्षा, पदभरती परीक्षा, अशी इत्थंभूत माहिती मी तुम्हाला विनामूल्य देत असतो. त्याचा फायदा अनेकांना गेल्या वर्षी झाला आहे, याही वर्षी होईल आणि पुढेही होत राहील, कारण या चॅनलचा उद्देश प्रामाणिक आहे, तो म्हणजे तुम्हाला योग्य माहिती ही मला पोचवायची आहे. तर BSc नर्सिंगबाबत आपण डिस्कशन करूया थोडं. यावर्षीची BSc नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया साधारणतः कशी असणार आहे. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की BSc नर्सिंगला डिमांड वाढली आहे. का वाढली आहे, का बरं, ह्याची सगळी माहिती मी काही व्हिडिओमध्ये दिली आहे, तुम्ही ते सर्च करून पाहू शकता. तर BSc नर्सिंगला यंदासुद्धा रेकॉर्ड ब्रेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. आता तुम्ही म्हणाल का अजून तर हे कुठे डिस्क्लोज म्हणजे कुठे आलं नाही. मला माहिती आहे, माझ्याकडची माहिती बऱ्यापैकी अधिकृतच्या जवळ जाणारी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की BSc नर्सिंगची तयारी अनेक जणं करत आहेत, CETची तयारी करत आहेत, काहींनी क्लाससुद्धा लावले असतील. चांगलं आहे, तुम्हाला जर चांगले गुण मिळवायचे असेल आणि चांगल्या कॉलेजातून जर कुठेतरी BSc नर्सिंग करायचं असेल तर तेही सगळं गरजेचं आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. मात्र अनावश्यक कुठेही पैसे खर्च करू नका. मी आहे, तुमचा प्रवेश व्यवस्थित होईल याची मी काळजी घेईल, वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन देईल, तुम्हाला तिथपर्यंत त्या रस्ता दाखवेल, त्या रस्त्यावरचं पुढचं स्टेशन पण दाखवेल, बाकी समोरची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. तर आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी जी BSc नर्सिंगची प्रोसेस झाली त्याच्यामध्ये साधारणतः एक 46,000 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्षात येणारे विद्यार्थी हे कमी कमी होत जातात आणि एकूणच अशा एका टप्प्यावर येते आपली सगळी प्रवेश प्रक्रिया की साधारणतः 10-11 हजार जागा आणि साधारणतः 13-14 हजार विद्यार्थी अशी येते. पण तरीही जे चांगले कॉलेजेस आहेत त्याच्या जागा ह्या लिमिटेड आहेत. त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या कॉलेजामध्ये प्रवेश कसा मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवा. हे झालं गेल्या वर्षी. 46,000 विद्यार्थी होते. शेवटच्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत नाव नोंदणी करून प्रत्यक्ष नंतर प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले जवळपास 13-14 हजार विद्यार्थी हे होते. एक्झॅक्ट आकडा मी तुम्हाला देऊ शकेल, मग गेले व्हिडिओमध्ये तुम्हाला तो सापडेल. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की यावर्षी रजिस्ट्रेशन जवळपास एक 8 ते 10 हजारांनी वाढला आहे. त्याच्यामुळं जागा किती वाढल्या आहे हे आपल्याला अजून माहिती नाही. मात्र विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, ज्यांना BSc नर्सिंगची CET द्यायची आहे, ही जशी गेल्या वर्षी 46,000 होती, तशी यावर्षी ती जवळपास 53 ते 55-56 हजाराच्या आसपास झाली आहे. त्याच्यामुळं तुम्ही डिमांड किती वाढली आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल किती साधारणतः, नाही म्हटलं तरी याच्यामध्ये 8 ते 10 हजार विद्यार्थी संख्या ही रजिस्ट्रेशनमध्ये यंदा वाढली आहे. मात्र जागा अजूनही तशाच आहेत त्या कॉलेजेसमध्ये
अंतिम निर्णय हा व्हायचा आहे. जागा वाढणार आहेत का? काही जागा वाढणार आहेत आणि काही मेडिकल कॉलेजेसमध्ये वाढणार आहेत आणि सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जागा वाढणार आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, आत्ताही सांगतो आहे. मात्र त्या तुलनेत यंदाच्या अजून ती जाहीर झालेली नाही आहे आणि यंदा जर विद्यार्थी संख्या वाढली आहे तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थी हे रिपीटर्स आहेत. म्हणजे जे विद्यार्थी रिपीटर करत आहेत, ज्यांना फक्त आणि फक्त गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे किंवा एकदम चांगलं कॉलेज पाहिजे. त्याच्यामुळं जे वर्षी यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी थोडं ही चुरस असणार आहे. कारण की जे चांगले कॉलेज आहेत तिथे ऑफकोर्स जे विद्यार्थी रिपीट करत आहेत त्यांना प्रवेश मिळेल किंवा ज्यांनी ह्यावर्षी चांगली तयारी केली आहे पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांनासुद्धा चांगलं मिळू शकतं असं आपण म्हणू शकू. पण थोडक्यात सिनारिओ असा आहे की रजिस्ट्रेशन वाढलं आहे. त्याच्यामुळं जो आपल्याला पुढं आपण जेव्हा प्रवेश प्रक्रिया समोर जाईल तेव्हा विद्यार्थी संख्या कमी होईल. पण सुरुवातीच्याच टप्प्यावर विद्यार्थी संख्या वाढल्यामुळं हे कुठंतरी मला असं वाटतं आहे की यंदा चांगली चुरस ही पाहायला मिळणार आहे चांगल्या कॉलेजेसमध्ये. म्हणजे चांगले कॉलेजेस म्हणजे आपले जे सरकारी आहेच 5, त्याच्यामध्ये अजून काही कॉलेजेस वाढणार आहे. मी तुम्हाला ती माहिती दिली आहे, तुम्ही जुना व्हिडिओ पाहू शकता. त्याचप्रमाणे काही नवीन कॉलेजेस येतील. आता नवीन कॉलेजेसमध्ये विद्यार्थी प्रवेश घ्यायला मागे पुढे पाहतात, बरोबर आहे, साहजिक आहे. नवीन कॉलेज आहे त्याला हॉस्पिटल अटॅच आहे किंवा नाही, मेस आहे, हॉस्टेल आहे, काय सगळ्या सुविधा आहेत. त्याच्यामुळं जर महाराष्ट्राचा विचार केला तर फार कमी जागा कॉलेजेस हे चांगले आहेत आणि तिथे चांगल्या सोयीसुविधा आहे. म्हणजे जिथे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला किंवा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तिथे त्याला योग्य प्लेसमेंट होईल आणि तो एक व्यवस्थित जॉब घेऊन बाहेर पडेल किंवा त्याला चांगल्या एखादी उच्च शिक्षणाची संधी मिळेल. असे कॉलेजेस थोडक्यात हे कमी आहे. त्याच्यामुळं आपण हा जेव्हा सगळा सारासार विचार करतो तेव्हा यावेळेस मला असं वाटतं आहे की एकूणच ही चांगली कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवायला ही चुरस ही राहणार आहे. मात्र तुम्हाला हेही लक्षात तुमच्या असू द्या की प्रत्येकजण हा BSc नर्सिंगचा फॉर्म भरल्यानंतर तो प्रवेश प्रक्रियेत येतोच असं नाही. तो कुठेतरी संभ्रमावत असतो, कुठेतरी त्याला BHMS किंवा BMSसुद्धा करावं वाटतं, कुठे त्याला BCA करावं वाटतं, BBA करावं वाटतं. ह्या सगळ्या संधी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे अर्ज भरला म्हणजे तो प्रवेश प्रक्रियेत येणार आहे असं नाही. अनेक विद्यार्थी आहेत जे गेल्या वर्षी होते त्यांना कन्फ्युजन झालं होतं, BAMS करायचं की BHMS करायचं की BSc नर्सिंग करायचं. म्हणजे नेहमीच होतं BSc नर्सिंग करायचं, BAMS करायचं किंवा BHMS करायचं. यावर्षी तर मला दोघा-तिघांनी असं विचारलं आहे की सर BSc नर्सिंग करायचं की BCA करायचं की BBA करायचं. मी एक समजू शकतो BSc नर्सिंग सोडून आपल्याला BHMS BAMS याच्यात कन्फ्युजन. मात्र एवढा शिफ्ट कसा, BSc नर्सिंग करायचं की BCA करायचं की BBA करायचं, वेगळं झालं ना, एकदम शाखा आपली वेगळी झाली. त्याच्यामुळं शांत डोक्याने विचार करा, आपल्याला नक्की कुठे जायचं आहे, कुठे आपलं करिअर करायचं आहे हे ठरवा एकदा मनामध्ये आणि त्यानुसार तुम्ही वाटचाल करा. असं आहे, एकदाच प्रवेश तुम्ही फर्स्ट इयरला घेता. त्याच्यामुळं अनेक विद्यार्थी मला असे भेटले आहेत, यावर्षी मला त्यांनी विचारलं आहे की त्यांनी कुठेतरी पॅरामेडिकल कोर्सेसला प्रवेश घेतला आहे किंवा आणखी कुठेतरी प्रवेश घेतला आहे आणि आता ते म्हणतात की आम्ही तिथचा प्रवेश हा कॅन्सल करतो फर्स्ट इयर आणि परत CET आम्ही अर्ज भरला आणि आम्ही CETमध्ये येऊन परत BSc नर्सिंगला करतो. असं करू नका. एकदाच ठरवा की आपल्याला कुठं प्रवेश घ्यायचा आहे, कुठल्या बाजूने जायचं आहे, इंजिनिअरिंग करायचं आहे, BSc नर्सिंग करायचं आहे की BAMS करायचं आहे, BHMS करायचं आहे, हे एकदा मनात ठरवा. त्याच्या संधी काय आहेत, पुढं जाऊन करिअर कसं आहे, काय आहे बाबा, त्याच्यामध्ये रोजगार मिळणार आहे का, नोकरीच्या संधी आहेत का, आपलं पोटपाणी व्यवस्थित चालणार आहे का पुढे जाऊन. नाही तर काय कोर्स करायचा कुठलाही आणि पुढं नोकरीच नाही किंवा काय, मग याला अर्थ नाही उरत. मग हे काय वेस्टेड, एक पैसे वाया जातात आपल्या घरच्यांचे आणि आपले वर्षसुद्धा वाया जातात. आपण नंतर काहीतरी वेगळंच करतो. त्याच्यामुळं तुम्ही जर वैद्यकीय क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात तुम्हाला जर काम करायचं असेल तर नक्की त्याचा पूर्ण सारासार विचार करा आणि त्याच्यानुसारच तुम्ही इथे यायला पाहिजे असं मला स्पष्ट मत आहे. मी का सांगतो आहे स्पष्ट, कारण गेल्या 8-10 वर्षापासून मी शैक्षणिक बातमीदारी करतो आहे. अनेक विद्यार्थी पालक कुठेतरी माझ्याकडून सल्ला घ्यायला येतात किंवा कुठेतरी माझ्याकडून माहिती घेतात, थोडंफार मार्गदर्शन घेतात. त्याच्यामुळं अशाच प्रकारचे जे विद्यार्थी संभ्रमावस्थेत मी बघतो जेव्हा मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यामुळं त्यांना अधिकाधिक योग्य माहिती मिळावी याच माध्यमातून मी हे चॅनल सुरू केलं आहे. हा त्याचाच एक भाग आहे की त्यांना योग्य माहितीही मिळायला हवी. त्याच्यामुळं
सारासार विचार करा, आपल्याला करिअर कुठे करायचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा. आपले मित्रमैत्रिणी कुठेतरी कोर्सेसला अभ्यास घेत आहेत किंवा मग आपणसुद्धा घेऊ, याच्यात पडू नका. वर्ष वाया जातात, पैसे वाया जातात, नंतर मग तुम्ही काय घिसीपिटी जॉब करता कुठंतरी आणि तसंच पुढं जातं. त्याच्यामुळं चांगला करिअरच्या संधी कुठे आहे ते ओळखा. BSc नर्सिंगला तर आहेच का, मी तुम्हाला याचं सगळं एक्सप्लेनेशन मागेसुद्धा दिलं आहे. ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हॉस्पिटल्स, मेडिकल कॉलेजेस, डीम्ड युनिव्हर्सिटी वाढत आहेत, तिथे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर ह्या आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे आणि ती ही गरज आहे ती यातूनच ही पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे यावर्षी 8 ते 10,000 विद्यार्थी संख्येने रजिस्ट्रेशन वाढलं आहे. त्याच्यामुळे चांगलं कॉलेज मिळण्यासाठी BSc नर्सिंगचं निश्चित हे चुरस हे असणार आहे. इथून पुढेही वेळोवेळी मी तुम्हाला BSc नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती देणार आहे. एकच माझी विनंती आहे, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंतसुद्धा पोचवा. तुम्ही जर्नलिस्ट हर्ष दुधे हे टेलिग्राम चॅनल शोधू शकता, तिथेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. जस्ट टाईप जर्नलिस्ट हर्ष दुधे, तुम्हाला माझं चॅनल हे सबस्क्राईब करता येणार आहे. तर अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी आपण भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.